श्री स्वामी समर्थ. तर हा स्वामींचा तारक मंत्र दिवसातून 2 वेळा याचा जप कर. तुझ्यावर आलेली सर्व संकटे दूर होतील. तुझ्या वाटेला एक पण संकट येणार नाही. आलेले ते सर्व संकट दूर होतील. या तारक मंत्राचा 2 वेळा फक्त उच्चार करून बघ आणि त्याच्यानंतर तुला कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांग. हा तारक मंत्र साधा नाही आहे. याच्यामध्ये स्वामींचा पूर्ण आशीर्वाद आहे. हा तारक मंत्र ऐकताच तुला खूप भारी वाटेल. तुझ्या मनाला समाधान वाटेल. तुझ्यावरती आलेली सर्व संकट आणि दुःख दूर होतील. म्हणून हा तारक मंत्र 2 वेळा उच्चार कर. तुझ्यावर कधीही संकट येणार नाही. स्वामी सांगतात, कर्मांसोबत प्रामाणिक राहा. तुमचं जर का वाईट होणार असेल तर वाईट होईलच. त्याच्यानंतर तुम्ही काही जरी केलं तरी तुमच्यावरती आलेले संकट टळणार नाही. पण जर का तुमचे कर्म चांगले असेल आणि जर का तुम्ही स्वामींची भक्ती करत असाल तर तुमच्यावरती येणारे संकट दूर होतील. म्हणून हा तारक मंत्र 2 वेळा उच्चार कर. 2 वेळा दिवसातून याचा जप कर. तुला तुझं घडणारं भविष्य दिसेल. तुझ्यावरती आलेले सर्व दुःख दूर होतील. संदेश दुर्लक्ष करू नको. शेवटला घडणारा चमत्कार खूप मोठा आहे. जर का तू हा संदेश दुर्लक्ष केला तर तुला घडणारा चमत्कार दिसणारच नाही. म्हणून हा संदेश 2 मिनटं पूर्ण ऐक. तू सतत टेन्शनमध्ये राहतो, दुःखात राहतो, तर तुझ्यावरती आलेले सर्व दुःख आणि टेन्शन नाहीसे होतील. स्वामींच्या चरणांजवळ ये. स्वामींकडं हात जोडून मोठ्यापणाने निर्मळ मनाने जे तू आज मागशील ते पूर्ण होईल. फक्त तुझे कर्म तू चांगले ठेव. स्वामी सांगतात, जे कमवायचं ते थोडं का होईना पण प्रामाणिकपणे आणि कष्टाने कमवायचं. हरामाचं कोणालाही कधीही पुरत नाही. स्वामी सांगतात, खिशांमध्ये पैशाचा खळखळाट असावा पण त्यामागे एखाद्या गरिबाचा तळतळाट नसावा. म्हणून माणसं जोड, माणसं कमव, जे तुझ्या वाईट वेळेमध्ये तुझी साथ देतील. आणि ज्या माणसांनी तुला साथ दिलेली आहे त्यांचा घात कधीही करू नको. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.